लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. 3,000 रुपये बहिणींना वाटप. बघा, अनेक महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला पैसे आले का? तुम्ही कमेंट करून सांगा की मला पैसे आले. जरी नाही आले असतील तर ते पण सांगा. हे पहा, कोणकोणत्या महिलांना हे पैसे खात्यात जमा झालेले आहेत, कोणकोणत्या महिलांच्या खात्यात हे पैसे आलेले आहेत, याबद्दल आपण सर्व काही समजून घेणार आहोत. बरं, तुम्ही फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम अपडेट फक्त मीच देत असतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि माहिती नीटपणे समजून घ्या. ही माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही, मी सर्वप्रथम तुम्हाला सांगत आहे. हे पहा, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत. 7,500 रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात आलेले आहेत, राईट. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना 1 रुपया पण आलेला नाही, असं पण आहे. पहा, ज्यांना 1 रुपया पण आलेला नव्हता त्यांच्या खात्यात आता बँकमार्फत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु आता लाडक्या बहिणींना जो डिसेंबरचा हप्ता आहे, ज्यांना पहिले पैसे भेटले आहेत आणि हा डिसेंबर प्लस जानेवारी म्हणजे या 2 महिन्याचा जो काही हप्ता आहे, 2 महिन्याचा हप्ता, हा 3,000 रुपये बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की सर, लाडक्या बहिणींना तर 2,100 रुपये भेटणार आहेत ना, तर मग तुम्ही 1,500 प्रमाणे 3,000 रुपये कसे सांगत आहात? याबद्दल पण तुम्हाला सर्व प्रूफ मी सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. अतिशय दमदार माहिती आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी. माझ्या माता बहिणींनो, मी तुमच्यासाठी बघा एवढी संपूर्ण माहिती गोळा करून व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. काही पैसे वगैरे तुम्हाला तिथे लाईक करण्यासाठी लागत नाही, फ्री असतं सर्व. लाईक करा, म्हणजे तुम्ही जेवढे लाईक कराल तेवढाच आपला व्हिडिओ अनेक महिलांपर्यंत पोहोचतो आणि अनेक जणांना व्हिडिओ बघता येतो. बस एवढंच हे काम आहे लाईक केल्यामुळे. आणि सबस्क्राईब केलं तर काय होतं, सबस्क्राईब केल्याने बघा खाली बटन आहे सबस्क्राईब जरी तुम्ही केलं तर काय होतं की जे आपले पुढील व्हिडिओ असतात, यानंतर मी जो पुढील व्हिडिओ बनवेल तो तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहता येईल. डायरेक्टली ऑटोमॅटिकली तुम्हाला तो पाहता येतील. म्हणजे स्क्रीनवरती तुम्हाला यूट्यूब ओपन केलं तर डायरेक्ट स्क्रीनवरती आपला जो पण पुढील व्हिडिओ असेल तो दिसेल. त्यामुळे सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी रोज काही ना काही माहिती मी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. चला, आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये, तर कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. हे पहा, भरपूर महिलांच्या खात्यात पैसे येण्यास आता सुरुवात होत आहे. परंतु येथे कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत आणि बँकांना सूचना काय देण्यात आलेल्या आहेत? बँकांना अशा सूचना देण्यात आल्या आहेत की या खात्यात पैसे टाका. मग त्यामुळे आता कोणकोणत्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याची ॲक्च्युली जी माहिती समोर आलेली आहे, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम होतं ते मी आता करतो. हे बघा, बँकांना अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, जरी तुमचं आधार कार्ड प्लस बँक हे लिंक असेल, म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक असेल, तर तुमच्या खात्यात हे पैसे पाठवले जातील. अन्यथा तुम्हाला पैसेच भेटणार नाहीत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला पैसे भेटतील. त्यामुळे सर्वांनी चेक करा. बँकेत जाऊन ते तुम्ही चेक करू शकता. बँकेत जाऊन चेक करा की आपलं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे का, आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे का. जरी लिंक नसेल तर ते लिंक करा, तेव्हाच तुम्हाला हे पैसे मिळतील. चला, आता आपण पॉईंटकडे वळूया. लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे, ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी गाजलेली योजना आहे. या योजनेमार्फत भरपूर महिलांना हे जे हप्ते आहेत, लाडकी बहीण योजनेचे 1,500 प्रमाणे हप्ते महिलांना मिळत आहेत. आता तुमचा सवाल असेल, प्रश्न असेल, 2,100 रुपये देण्याचं शासनाने इथे जाहीर केलं होतं, मग 2,100 रुपये कधी मिळतील? बघा, आता मी तुम्हाला सांगितलं डिसेंबर आणि जानेवारी.
मागच्या वेळी तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये देण्यात आले होते, राईट. त्याचप्रमाणे आता तुम्हाला डिसेंबर आणि प्लस जानेवारी या 2 महिन्याचे एकत्रित 1,500 प्रमाणे 3,000 रुपये दिले जातील. आता तुम्ही म्हणाल की 2100 का नाही? हे बघा, आता 2-3 महिन्यासाठी 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. 2100 रुपयाचा जो निर्णय आहे तो पुढील 2-3 महिन्यात त्याचा निर्णय होईल. सरकार त्याबद्दल निर्णय घेईल, मग तुम्हाला 2100 रुपये मिळतील. परंतु सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपये मिळतील असे चान्सेस आहेत. आणि ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे फक्त त्यांनाच पैसे मिळतील. तर कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालं आहे त्याबद्दल पण आपण सर्व माहिती आता समजून घेऊया. कोणाकोणाला पैसे येत आहेत त्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. चला, त्याबद्दल आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो. तर पहा, हे पहा, आता तुम्हाला पैसे आलेत का चेक करा, कमेंट करून सांगा. खरोखर सांगायचं आहे तुम्हाला, बरं, चुकीची माहिती देऊ नका, खरोखर सांगा जरी आले असतील तर. हे पहा, महत्त्वाची माहिती आता नीटपणे समजून घ्या. ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्यांनाच पैसे मिळतील. कोणाला हे पैसे येत आहेत त्याबद्दल समजून घ्या. हे पहा, मागच्या वेळी अनेक महिलांनी फॉर्म भरले होते, परंतु त्यांचे फॉर्म हे आचारसंहितेमुळे अप्रूव्हल ते झाले नाही. त्यामुळे ते आता अप्रूव्हल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याच खात्यात आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना 1 रुपया पण आले नाही त्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु जो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात पडेल 3,000 पडेल असं सांगण्यात येत आहे. बरं, ॲक्च्युअली अजून तो कोणाच्याच खात्यामध्ये आलेला नाही, परंतु तो पडेल असं सांगण्यात येत आहे. 2-3 दिवस सांगितलं जात आहे, परंतु 2-3 दिवस तर कधीचे झाले, परंतु अजून खात्यात पैसे जमा होत नाही आहे. काय आहे अडचण, काय आहे टेन्शन, काय आहे निर्णय, काय आहे नियोजन, काय आहेत सूचना? तर जरी 2-3 दिवसाचा वादा केलेला आहे तर 2-3 दिवस तर झाले ना. 2-3 दिवसात पैसे टाकायला पाहिजे होते आता, परंतु पैसेच आले नाहीत. ठीक आहे, बघू आता सर्व नियोजन असतं, पैशांचं नियोजन आहे. कारण फक्त एका जणालाच हे पैसे द्यायचे नाहीत असं नाही, महाराष्ट्रातील तमाम महिलांना हे पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे सर्व नियोजन वगैरे याला टाईम लागतोच, बँक कर्मचाऱ्यांना टाईम लागतोच पैसे अकाउंटमध्ये टाकण्यासाठी. त्यामुळे हळूहळूपणे ही प्रोसेस आहे आणि सर्वांना डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत गुड न्यूज भेटेल. सर्व महिलांच्या खात्यात पैसे पडतील डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत अशी देखील माहिती सांगण्यात येत आहे. म्हणजे वेगवेगळी माहिती सांगण्यात येत आहे. कोणी म्हणत आहे 2-3 दिवसात पैसे पडेल, म्हणजे वरूनच नेत्यांकडून ही माहिती देण्यात येत आहे बरं, की 2-3 दिवसात पैसे पडेल किंवा डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला खुशखबर पाहायला मिळेल, गुड न्यूज पाहायला मिळेल. म्हणजे भरपूर असे अपडेट येत आहेत, परंतु खात्यात पैसे जमा होत नाही आहेत. सर्व महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं आहे. मी भरपूर व्हिडिओ बनवले की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा. त्यामुळे अनेक माता बहिणींनी जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक केलेलं आहे. परंतु आता सर्व काही लिंक झालं, सर्व व्यवस्थित झालं, परंतु पैसे येत नाही. हा महत्त्वाचा प्रश्न माझ्या माता बहिणींना पडलेला आहे की पैसे काय येत नाहीत. सर्व तर आमचं झालेलं आहे, क्लिअर झालेला आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं आहे, सर्व ओकेमध्ये झालेलं आहे, परंतु पैसे का जमत नाही. तर 2-3 दिवस सांगण्यात येत आहे, पण ते पण झाले, परंतु पैसे काय येत नाही. तर बघा, या महिन्यात तर 100% पैसे देतील, परंतु ते कधी पडतील याची ओरिजिनल किंवा GR वगैरे परिपत्रक काढलेलं नाही. असं जरी काढलेलं असतं तर आपल्याला समजतं. ठीक आहे, अजून आपण वाट पाहू थोडीफार. अजून आपल्याला 1 आठवडा वाट पाहायची आहे. 100% खात्यात पैसे येऊन जातील आणि जिल्हा वाईज हे पैसे सर्व महिलांच्या खात्यात जमा होऊन जातील, काही टेन्शन नाही. आणि तुम्ही ते पैसे इझिली काढू शकता मग. ओके, जरी शासनाने निर्णय घेतला, आता चर्चा आहे की 2 महिन्याचे पैसे एकत्रित दिले जातील. जसं ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुमच्या खात्यात टाकले, तसेच डिसेंबर जानेवारीचे 3,000 रुपये खात्यात पैसे टाकले जातील अशी माहिती सध्या मिळत आहे. बघू आता पैसे आले तेव्हाच ते समजेल. ठीक आहे, तुमची काही समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा बरं. काही तुम्हाला अडीअडचण असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो पुढील व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही प्रश्न मला करू शकता.
तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्ही फक्त तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करा, 100% तुम्हाला पैसे मिळून जातील. अजून एक आठवडा आपण वाट पाहू आणि काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला आता पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.